बटाट्याच्या चाळीतल्या लॉकडाऊनची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यापासून झाली. लॉकडाऊनची सुरुवातच कुलूप उघडण्यापासून झाली. चापशीनी स्वतः जाऊन मेंढे पाटलांची परवानगी आणली खरी, पण नेमका कुलूप उघडण्याच्या वेळेला किल्ली घालवून बसला. आता वास्तविक ते कुलूप, ती कडी किंवा ते दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी लाथ, बुक्की किंवा किंबहुना टाचणी किंवा पिन पण झाली असती. शेवटी चापशीनी आपल्या कानावरच्या पेनानी त्या कुलपाची कळ फिरवली आणि चालकऱ्यांची कडी खोलली. निदान गच्चीतलं ऊन आणि हवा तरी खायला मिळतील या समजातून ते मेंढे पाटलांना दुवा द्यायला लागले. अनेक जण भाडं देत नव्हतेच, त्यामुळे मेंढे पाटलांना चाळीकडून जी काय नवीन प्राप्ती झाली ना ती इतकीच. वास्तविक गच्चीमध्ये सुरक्षित अंतर ठेवून धान्य विक्री करता येईल असा चापशीचा अंतस्थ हेतू होता. एकतर तो जाणल्यामुळे म्हणा किंवा गच्ची मुक्तीच्या ह्या प्रसंगाचं नेतृत्व न मिळाल्यामुळे म्हणा, आचार्य बाबा बर्वे मात्र हिरमुसलेच जरासे. त्यातून हा गच्ची मुक्तीचा सोहळा माणसाकांत पोंबुरपेकरांनी त्याच्या चाल भैरवच्या, म्हणजे त्यांनी त्याचं चाळीसाठी सुरू केलेलं अनियतकालिक आहे, त्याच्या फेसबुक पानावर लाईव्ह दाखवला. प्राध्यापक नागूतात्या आढे यांचा सगळ्याच गोष्टींना विरोध. होली बाहेरच पडता कामा नये असं त्यांचं म्हणणं होतं. सगळेच लोक जर एका वेळेला गच्चीत जायला लागले तर त्यांच्यामध्ये अंतर राहणार कसं, असा लॉ पॉइंट जोगदंडांनी एकदा जिना चढताना काढला. आणि त्यावर लगेच बरोबर आहे, आपण प्रत्येकाची वर जायची वेळ ठरवून दिली पाहिजे असं कोचरेकर मास्तरांनी त्यांना उत्तर दिलं. मग ती जबाबदारी त्यांच्यावरच आली, वर जायची वेळ ठरवायची. दुसऱ्या दिवशी गच्चीच्या जिन्याखालच्या सूचना फलकावर मात्र एक सुंदर वेळापत्रक लिहिलेलं चालकऱ्यांच्या नजरेला पडलं. त्याच्या शेजारी गच्चीचा आराखडाही काढलेला होता आणि त्याच्यावर एकदिशा मार्गही आखलेले होते. बरं का, त्या वेळापत्रकाची फक्त एक झलक सांगतो. सकाळी 5:25 ते 5:30 जिना चढण्याची वेळ. काय मुहूर्त आहे, सकाळी 5:25 ते 5:30 जिना चढण्याची वेळ. 5:30 ते 5:55 बर्वे, सोमण, पावशे, गुप्ते, त्रिलोकेकर. इथे पहिला क्रमांक मिळाला म्हणून आचार्य बाबा बर्वे खुश. 5:55 ते 6 जिना उतरण्याची वेळ. मग 6 वाजता 6 ते 6:05 पुढील मंडळींच्या जिना चढण्याची वेळ वगैरे वगैरे वगैरे. अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या वेळाही होत्या. बरं का, काही दिवसांनी त्या वेळापत्रकात एक तळटीप टाकली कुणीतरी, नळ आणि इतर विधींचा वेळापत्रक अशी. आता मालवणीमध्ये चेचा चा होतो हे काही लोकांना माहिती होतं, त्यामुळे त्याच्यात दुसरी एक कुणीतरी टिप्पणी घुसडून दिली, जनोबा तुझो आणि नळाचो काय रे संबंध अशी. पण त्याच्या शेजारी मग काही कविताही चिकटायला लागल्या. म्हणजे उदाहरणार्थ, नाही निर्मळ हात करोना करीला घात वगैरे वगैरे. माळसाकांत कुंबूरपेकर आपले चाळभैरवचे नवीन अंक चिकटवायला लागले. काही महत्वाच्या सूचनाही लागायला लागल्या, म्हणजे आज रात्री 9 वाजता टाळ्या. आणि मग लगेच त्याच्यातच जर कावळा करून वरती लिहितात ना तशी उपसूचना, मग शेत्याही का नाही अशी. नागूतात्या दुसरं कोण असणार, काकदृष्टीच त्यांची. एच मंगेशराव, वरदाबाई, काशीनाथ नाडकर्ण्यांचा मुलगा आणि नाट्यभैरव कुशाभाऊ या सगळ्यांची वर जायची वेळ एकच होती. बरं का, इथे त्यांनी गच्चीमध्ये 2-2 मीटरचं अंतर ठेवून गायन, पेटीवादन, तबलावादन आणि नाट्यसंवाद एकत्र सुरू केले. त्यावेळेला मात्र इतर सगळ्या चालकऱ्यांनी आपल्याला आपापल्या खोल्यांमध्ये विलग असणंच पसंत केलं. चाळीच्या किंवा जिन्याच्या दीर्घारोग्यासाठी बाबलीबाईंनी मात्र स्वतःच आपलं गच्ची प्रयाण टाळलं. चाळीतल्या ह्या सगळ्या संवेदनांपासून ते मोदी, ट्रम्प यांच्या निवेदनांपर्यंत या सगळ्या गोष्टींचं धावतं वर्णन नागूतात्या आपल्या खोलीच्या दारामध्ये उभं राहून जो कोणी जिना चढताना उतरताना दिसेल ना त्याला पकडून त्याच्याशी करत होते. प्रत्येकाच्या बोलण्याचा शेवट मात्र त्यांचा हाच असायचा, मी हे आधीच ओळखलं होतं असा.
एका दिवशी ते आपल्या खोलीच्या दारात दिसलेच नाही तर अख्ख्या चाळीला चुकचुकल्यासारखं वाटलं. नागोतात्यांना करोनाची बाधा होईल हे मात्र कुणालाच वाटलं नव्हतं. बटाट्याची चाळ अजूनही आत्मनिर्भरपणे का उभी आहे हे आता लोकांच्या लक्षात आलं. त्यांच्या बाजूच्या सगळ्या खोल्यांचं विलगीकरण करण्यात आलं. कुणी त्यांच्यासाठी रोज नाश्ता पाठवला तर कुणी रोज जेवण. सवाथे नर्सबाई, सगळे काका, न्यू गजकर्ण फार्मसीवाले, कंपाऊंडर हातवळणे म्हणजे चाळीसाठी डॉक्टरच, या सगळ्यांनी त्यांच्या औषधोपचारांची जबाबदारी घेतली. 2 आठवडे रोज अण्णापावशे नागोतात्यांची कुंडली मांडत होते आणि 2 आठवडे रोज बाबा बर्वे एका वेळच्या उपोषणावर होते. नागोतात्या अखेर बरे झाले. कसे बसे आपल्या खोलीच्या दारापर्यंत आले. त्यांना तिथे त्या दारामध्ये बघून अख्ख्या चाळीने जोरदार टाळ्या वाजवल्या. मी हे आधीच ओळखलं होतं. इतकंच ते कसं बसं तेव्हा म्हणू शकले. धन्यवाद. येत होती जात होती माणसे, येत होती जात होती माणसे, गीत अपुले गात होती माणसे, गीत अपुले गात होती माणसे, साथ होती माणसांच्या माणसे, साथ होती माणसांच्या माणसे, माणसांचे हात होती माणसे, माणसांचे हात होती माणसे. आज झाली जीवनाची सोबती, आज झाली जीवनाची सोबती, कालजी अज्ञात होती माणसे, कालजी अज्ञात होती माणसे. माणसांचे पीक येथे काढती, माणसांचे पीक येथे काढती, येथुनी निर्यात होती माणसे, येथुनी निर्यात होती माणसे. हसत त्यांनी सहज अश्रू लपवले, हसत त्यांनी सहज अश्रू लपवले, केवढी निष्णात होती माणसे, केवढी निष्णात होती माणसे. भासली होती विजेचा लोळती, भासली होती विजेचा लोळती, पेटलेली साथ होती माणसे, पेटलेली साथ होती माणसे. का घरे मी दुश्मनांची जाळली, का घरे मी दुश्मनांची जाळली, त्या घरांच्या आत होती माणसे, त्या घरांच्या आत होती माणसे. याच्यानंतर मी एक इंग्रजी कविता म्हणणार आहे, कारण त्या कवितेचं मी मराठी रूपांतर, भाषांतर, अनुवाद जे काय आपण म्हणू ते केलंय. मूळ हे इंग्रजी लोकगीत आहे, चार्ल्स मके यांनी संपादित केलेलं. तर ते मी आधी म्हणतो आणि नंतर माझं रूपांतर म्हणतो. कवितेचं नाव आहे द मिलर ऑफ द डी. There dwelt a miller hell and bold beside the river Dee. He wrought and sang from morn to night, no lark more bright than he. And this the burden of his song forever used to be, I envy nobody, no, not I, and nobody envies me. Thou art wrong, my friend, said old King Hal. Thou art wrong as wrong can be, for could my heart be light as thine, I would gladly change with thee. And tell me now what makes thee sing with voice so loud and free, while I am sad, though I am the king beside the river Dee. The miller smiled and doffed his cap. I earn my bread, quoth he. I love my wife, I love my friend, I love my children 3. I owe no penny, I cannot pay. I thank the river Dee that turns my mill, that grinds my corn, that feeds my babes and me. Good friend, said Hal, and sighed the while. Farewell and happy be. But say no more if thou be true that no one envies thee. Thy milly cap is worth my crown, that mill my kingdom's fee. Such men as thou art England's boast, O miller of the Dee. एक रांगडा चक्कीवाला शरयू काठी राहत होता, एक रांगडा चक्कीवाला शरयू काठी राहत होता, क्षमता जिजता आनंदाने सुनीत स्वच्छंद गात होता, क्षमता जिजता आनंदाने
सुनीत स्वच्छंद गात होता. अर्थतयाच्या गीताचाही होता इतका सोपा सुंदर. अर्थतयाच्या गीताचाही होता इतका सोपा सुंदर. मनान मत्सर कोणाचाही कुणान वाटे माझा मत्सर. मलान मत्सर कोणाचाही कुणान वाटे माझा मत्सर. असत्य मित्रा तुझे बोलणे राजा दशरथ त्याला बदला. असत्य मित्रा तुझे बोलणे राजा दशरथ त्याला बदला. तुझ्या निरागस हृदया इतके हृदय लाभले नाही मजला. तुझ्या निरागस हृदया इतके हृदय लाभले नाही मजला. सांग मला पण येते कोठून गीत सुखाचे तुझ्या ओठी. सांग मला पण येते कोठून गीत सुखाचे तुझ्या ओठी. राजा असूनही सदैव असते दुःखच मोठे माझ्या पाठी. राजा असूनही सदैव असते दुःखच मोठे माझ्या पाठी. चक्कीवाला हसला थोडे आणि म्हणाला झटकून टोपी. चक्कीवाला हसला थोडे आणि म्हणाला झटकून टोपी. कर्जन चिंता कसले ओझे कधी न माझे अंतरव्यापी. कर्जन चिंता कसले ओझे कधी न माझे अंतरव्यापी. बायको मुले मित्रमंडळी ह्यात साठले माझे जीवन. बायको मुले मित्रमंडळी ह्यात साठले माझे जीवन. जिच्यामुळे हे चाले गाडे त्या शरयूला करतो वंदन. जिच्यामुळे हे चाले गाडे त्या शरयूला करतो वंदन. वा मित्रा वा सुखी राहा तू राजाने प्रेमाने म्हटले. वा मित्रा वा सुखी राहा तू राजाने प्रेमाने म्हटले. मात्र तुझ्या या गीताचे बघ शब्द जरासे इतके चुकले. मात्र तुझ्या या गीताचे बघ शब्द जरासे इतके चुकले. म्हणू नको रे पुन्हा कधी तू तुझा न वाटे कोणा मत्सर. म्हणू नको रे पुन्हा कधी तू तुझा न वाटे कोणा मत्सर. तुझ्या फाटक्या टोपी पुढती गमे मुकुटही मजला लखतर. तुझ्या फाटक्या टोपी पुढती गमे मुकुटही मजला लखतर. तुझ्या सारखी प्रजा खरी या राज्याचे बघ आहे भूषण. तुझ्या सारखी प्रजा खरी या राज्याचे बघ आहे भूषण. वाटे इतक्या सौख्यासाठी वाटे इतक्या सौख्यासाठी तुला करावे राज्याचं अर्पण. तुला करावे राज्याचं अर्पण. त्यानंतर मी 2 गझला म्हणतोय. कधी कधी असं होतं आपण एक गझल लिहितो आणि ती झाली तरी आपल्याला असं वाटतं की अजून काहीतरी तीच रदीफ किंवा असं काहीतरी घेऊन तेच शब्द घेऊन काहीतरी वेगळं करावं. तर अशा मी 2 गझला एका पुढे एक म्हणतो. बांध हा फुटण्यास थोडा समय आहे. बांध हा फुटण्यास थोडा समय आहे. आणि मागे जीवनाचा प्रलय आहे. आणि मागे जीवनाचा प्रलय आहे. बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी. बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी. चेहरे मज वाचण्याची सवय आहे. चेहरे मज वाचण्याची सवय आहे. सांग आता मी खरे बोलू कुणाशी. सांग आता मी खरे बोलू कुणाशी. झूठ येथे बोलण्याला अभय आहे. झूठ येथे बोलण्याला अभय आहे. शहर हे बदलून टाकू ते म्हणाले. शहर हे बदलून टाकू ते म्हणाले. बोललो त्यांना जुना हा विषय आहे. बोललो त्यांना जुना हा विषय आहे. मांडतो शब्दात मी दुःखे जगाची. मांडतो शब्दात मी दुःखे जगाची. भोवती माझ्या सुरांचे वलय आहे. भोवती माझ्या सुरांचे वलय आहे. पाश हे तुटण्यास थोडा समय आहे. पाश हे तुटण्यास थोडा समय आहे. पापण्या मिटण्यास थोडा समय आहे. पापण्या मिटण्यास थोडा समय आहे. नजरही हटण्यास थोडा समय आहे. नजरही हटण्यास थोडा समय आहे. पारणे फिटण्यास थोडा समय आहे. पारणे फिटण्यास थोडा समय आहे. मी असा आधीच का घायाळ झालो. मी असा आधीच का घायाळ झालो. तीर ते सुटण्यास थोडा समय आहे. तीर ते सुटण्यास थोडा समय आहे. घेतले ऐकून त्यांनी बोलणे पण.
घेतले ऐकून त्यांनी बोलणे, पण बोलणे पटण्यास थोडा समय आहे. बोलणे पटण्यास थोडा समय आहे. मान्य हा अंधार आहे भोवताली. मान्य हा अंधार आहे भोवती, पण तांबडे फुटण्यास थोडा समय आहे. तांबडे फुटण्यास थोडा समय आहे. हॉस्पिटल हा शब्द ऐकला ना की माझ्या काळजाचा की हृदयाचा ठोका चुकतो. आता काळजाला ठोका असतो की नाही हे मला माहिती नाहीये, पण काळजाला धोका असतो हे सतत काहीही खाताना किंवा विशेषतः पिताना आपल्याला सांगण्यात येतं. असू द्या, ठोका असू द्या किंवा धोका असू द्या, सोकावतो तो काळ. आणि मग निदान ह्यामुळेच आपण आजारी आहोत हे निदान करणं डॉक्टरांना सोपं जातं. शिवाय साध्या डासाच्या रक्तानं देखील मला गरगरतं. पूर्वी एसटीच्या मोटारी खाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचं ओघळ बघून मागे फिरलो होतो हे तुम्हाला आठवत असेलच. शिवाय हॉस्पिटलमध्ये जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. फक्त आमच्याकडे दुष्यंत नावाचा जेव्हा कुत्रा होता ना, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला संबंध बिघडू नयेत म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. यावेळी मात्र मामला जरा वेगळा होता. एकतर कुठलीच गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे म्हणा, किंवा माझी प्रकृती खरोखरच नरम असल्यामुळे म्हणा, मंडळींनी मला हॉस्पिटलमध्ये न्यायचा घाट घातला. या घाटावरून आठवलं की आजकाल वळण हे जरी सरळपणाकडे झुकत असलं, बरं का, वळण हे जरी सरळपणाकडे झुकत असलं तरी घाटाचा कल मात्र अजूनही अवघडपणाकडेच आहे हे माझ्या यावेळेला लक्षात आलं. पण हॉस्पिटलमध्ये जायचा फारसा पूर्वानुभव नसल्यामुळे काय काय गोष्टी बरोबर देता येतील असा मी आता विचार करायला लागलो. आणि यावर मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचंय, कपड्यांची सामानाची जी काही पिशवी आहे ती मागवून येईल असा खुलासा मला करण्यात आला. घरून बाहेर पडताना मात्र मला उगाच ते बटाट्याच्या चाळीच्या शिष्टमंडळाला पाठवताना एच मंगेशरावांनी लावलं होतं ना, ओ दूर जाने वाले, ते गीत सारखं आठवत होतं, ऍटमॉस्फिअर क्रिएट करणार. हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र मी स्वतःवर ते जे काही आजारपण वगैरे असतं ना ते बिंबवून घ्यायचा जरा प्रयत्न करायला लागलो. उगाच मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड होऊ नये म्हणून, नाहीतर हेर नाही पडत असं म्हणून तोही मला जळून टाकतो की काय, अशी उगाच भीती होती मला. पण तसं काही झालं नाही. हे डॉक्टर लोक जी भाषा बोलतात ना तिला मेडिकल लँग्वेज म्हणतात, मेडिकल लँग्वेज. तशी ती इंग्रजीच्या बरीच जवळून जाते, पण काय आहे, 24 भाषांमध्ये मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्वे यांच्या सान्निध्यात मी काही काळ घालवलाय. त्यामुळे या डॉक्टरांच्या संभाषणाचा रोख नक्की काय होता ते मी चांगलंच ओळखू शकत होतो. त्यांच्या बोलण्यावरून माझ्या हे लक्षात आलं की माझा आजार हा खरोखरच गंभीर आहे. आणि मुख्य म्हणजे मी चेहऱ्यावर काही गांभीर्य वगैरे नाही आणलं ना तरी चालेल. अशा रीतीने माझं हॉस्पिटल मधलं बसतान बसत होतं, बसू लागलं होतं. इतक्यात मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालोय ही बातमी फुटली. मग काय, फुटतो तो परीक्षेचा पेपर किंवा फुटते ती सनसनाटी खबर, अशी काहीतरी त्या फुटण्याची व्याख्या मी माझ्या मनातल्या मनात जुळवायला लागलो. इतक्यात मला भेटायला लोकांची रीघ लागायला लागली. आणि तुम्हाला सांगतो, व्यक्ती तितक्या प्रकृती हे जितकं खरं आहे ना तितकंच व्यक्ती तितके सल्ले हेही खरं आहे हे माझ्या त्यावेळेला लक्षात आलं. किंबहुना एका व्यक्तीमागे 10 सल्ले तर 100 व्यक्तींमागे झंप्या बघतोय मी. मला दामले मास्तर आठवले आमचे. बरं, ते सल्लेही अजबच होते. स्वस्थ पडून राहा, विश्रांती घ्या, इथपासून पर्वती चढून उतरून या, इथपर्यंत सल्ले मिळाले. एकाने सिंहगड सुद्धा सुचवलं. प्राणायाम, योगासन, इथपासून रेकी पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले.
काही परोपकारी उत्साही गंपूंनी मात्र जेव्हा मसाज, मालिश हे शब्द उच्चारले ना, तेव्हा डॉक्टरांनी तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी मला अगदी जखडून टाकलं आणि लोक आता जरा 4 हात दूर राहूनच मला बघायला लागले. हळूहळू माझ्या भोवतीचा हा जो नळ्यांचा आणि सुयांचा वेढा होता ना, तो वाढतच गेला. अगदी मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी घातलेल्या पुरंदर वेढ्यासारखा. हा विचार मनात येताच मला अर्थातच हरितात्यांचं स्मरण झालं आणि विचारातच झोप लागली. मी जेव्हा जागा झालो ना, तेव्हा माझी रवानगी आता ICU मध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे बाले किल्ल्यावर का रे भाऊ, असं मीच मला विचारून घेतलं. आता त्या ICUच्या काचेच्या पलीकडून लोक मला बघत होते. मी त्यांच्याकडे बघून हसायचा प्रयत्न केला, पण मला आता ते जमत नव्हतं. परीक्षा, पण हे काय? ह्या सगळ्यांचे चेहरे असे उदास, असे भकास का? ज्यांनी हसावं म्हणून मी सदैव प्रयत्न करत आलो, त्यांचेच चेहरे माझ्यासाठी असे रडवेले. अगदी बटाट्याच्या चाळीच्या कार्यक्रमाच्या वेळची कुरकुर देखील बटाट्याच्या चाळीमुळे होत नसून बटाट्याच्या वेफर्समुळे होते, हे जाणून घेणारा मी. नव्हतं सहन होत मला ते, आणि बहुधा त्यांनाही. अखेर मीच ठरवलं. मीच माझे डोळे पुन्हा एकदा मिटले, अगदी कायमचेच. आता ही सगळी माणसं आपापल्या घरी परत जातील. माझी पुस्तकं, माझी गीतं, माझे चित्रपट, माझी नाटकं, माझी कथाकथनं सगळे त्यांना पुन्हा एकदा हसवले, अगदी कायमचीच. लुप्त होते साधुनी संवाद कोणी, लुप्त होते साधुनी संवाद कोणी, ठेवते आयुष्य भरती याद कोणी, ठेवते आयुष्य भरती याद कोणी. शब्द माझे तोलतो मी बोलताना, शब्द माझे तोलतो मी बोलताना, आपल्यांशी घालते का वाद कोणी, आपल्यांशी घालते का वाद कोणी. बोलणाऱ्या माणसांचे पेव फुटले, बोलणाऱ्या माणसांचे पेव फुटले, ऐकणारे राहिले अपवाद कोणी, ऐकणारे राहिले अपवाद कोणी. ठेवती आस्वाद कोणी अंतरी वा, ठेवती आस्वाद कोणी अंतरी वा, मुक्त कंठे देत जाती दाद कोणी, मुक्त कंठे देत जाती दाद कोणी. जीवनाचा खेळ ही रोमांचकारी, जीवनाचा खेळ ही रोमांचकारी, ऐनवेळी होत जाते बाद कोणी, ऐनवेळी होत जाते बाद कोणी. धन्यवाद.